आणि आपण ज्या मुलांवरती संस्कार करतो ते कधीही वाया जात नाही, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ओवीकडनं पाहायला मिळेल. आणि माझी ओटी ओवीने सुद्धा भरलेली आहे, तर नक्की पाहायला विसरू नका. नमस्कार. अधिक महिना सुरू झालेला आहे. तर अधिक महिन्यामध्ये काय केलं जातं तर जावयाचं मानपान केलं जातं. त्याचप्रमाणे जिने आपल्याला जन्माला घातलंय तिची सुद्धा ओटी भरली जाते. आणि आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल मुलगा असेल त्यांचं सुद्धा पूजन केलं जातं. कारण असं आहे, आईची ओटी का भरली जाते तर तिने जन्म देऊन तिने मोठं कन्यादान केलेलं असतं. आणि वर्षात 3 वर्षातच हा धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना येतो. त्या महिन्यामध्ये आईची ओटी भरतात आणि तेव्हा तिचं मानपान करतात. तिला ज्या वस्तू आवडतात त्या तिला देतात, एखादी साडी देतात. जर सवाशीण असेल तर तिची ओटी भरून मानपान केलं जातं. पण ती जर का काही कारणास्तव वडील नाही आहेत मग त्यासाठी काय करतात तर एखादी सवाशीण किंवा देवीची ओटी भरून मग ते पुढचं कार्य केले जातं. त्याचप्रमाणे इथे माझे वडील नाही आहेत तर मग माझ्या बहिणीचीच मी ओटी भरली पहिले. आणि मग आईला अगोदर मी सांगितलंच नव्हतं की अधिक महिन्याचं वाण तुला म्हणजे द्यायचं आहे किंवा अधिक महिन्यामध्ये तुला द्यायचं काहीतरी मला गिफ्ट द्यायचं आहे, कारण की आई आली नसती. म्हणून मग ती अशा अवतारामध्ये आली की घरचेच कपडे घालून ती आली होती. तिला वाटलं की फक्त ओवीचंच अधिक महिन्याचे पूजन होणार आहे. ताईची इथे ओटी पहिले भरून घेतली, कारण होतं घाई झालेली, खूप गरमी होते. मे महिन्याचे एंड आलेलं होतं आणि इतकी गरमी प्रमाणात वाढलेली होती की उभंसुद्धा राहता येत नव्हतं. पण फॅन लावला तर दिवा जाईल म्हणून फॅन पण एकदा बंद केलं होतं. तर पहिले ताईची साडी मी कडनं आणलं आणि सगळी ओटी भरून घेतली. आणि आईसाठी सुद्धा एक गिफ्ट म्हणजे साडी आणली होती मी, ती सुद्धा तिला दिली आहे. पण तिने म्हणत होती की ओवीचंच होतं तर मला सांगायचं होतं, पण मी आईला त्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आई शेवटी आई असते, कारण की जिच्यामुळे मी जन्माला आले आणि म्हणून आणि जिने मला सर्वस्व दिलं त्या आईची आज मी ओटी भरते. तर आई म्हणते की तू सांगायला नकोस का मला असं. तर मी तिला सरप्राईज म्हणून त्या दिवशी बोलवली आणि तिचं अधिक महिन्याचं म्हणजे वाण तिला दिलेलं आहे. ओटी नाही भरता आली तरी हरकत नाही, पण आपल्या आईचं ह्या वर्षामध्ये तरी इतर वेळेला आपण कधीच आईची ओटी भरत नाही, पण अधिक महिन्यात तरी आईची ओटी भरली पाहिजे. तर एक फोटो तर माझ्या आईबरोबर झालंच पाहिजे, म्हणून एक फोटो काढला छानपैकी. नंतर मग माझ्या मुली, तर मुली म्हणजे आता ओवीचं सेपरेट एक केलं मी. आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या ज्या 2 मुली आहेत त्यांचंसुद्धा मी अधिक मासामध्ये कन्यापूजन केलं, कारण की त्यासुद्धा माझ्याच मुली आहेत. त्याचप्रमाणे काव्याचं सुद्धा मी पूजन केलेलं आहे, कारण की तो विष्णू आहे. या अधिक महिन्यामध्ये जितकं तुम्ही दान धर्म कराल किंवा अधिक महिन्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे आता इथे मी ओवीचं पहिले पूजन केले. ओवी नमस्कार करायला उठली होती तर तिचं मी पूजन करून घेतले. नॉर्मली साध्या पद्धतीनेच घेतले. हा व्हिडिओ कसा वाटतो हा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा मी काय काय ओवीला घेतलेलं आहे आणि काव्यला, बाकी माझ्या मुलींना सगळ्यांनाच कसं काय घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मीही एक माझ्या मुलीची आई आहे, त्यामुळे माझ्या ओवीने सुद्धा माझी ओटी अधिक महिन्यामध्ये भरली आहे. तर ती पहा कशा पद्धतीने भरले, कारण जशी लहान मुलं मोठ्या माणसांचं अनुकरण करतात त्याचप्रमाणे माझ्या ओवीने सुद्धा माझी ओटी भरली. जशी मी भरत होते ताईची वगैरे ते बघून तिने पहा
माझी ओटी भरली आहे, त्यानंतर कशाप्रकारे 5 वेळा तिने खालीवरती केले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.